नुसतं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं, मग विचार करा, साक्षात ज्यांनी संभाजी राजांसोबत भाकरी खाल्ली असेल, तलवार फिरवली असेल, त्या माणसांचं काय होत असेल? दोन बैलांच्या पाठीमाग लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना पहिला आपला आदर्श असला पाहिजे, आपला बाप पहिला आदर्श असला पाहिजे. सैनिक तयार झालं, कोणी सैनिक जवळ तलवार काढला, आता युद्ध होणार. कोणीतरी म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराज की. श्री स्वामी समर्थ महाराजांची ही भूमी आहे, ज्या मातीला स्वामी समर्थ महाराजांचा स्पर्श लाभला, त्या मातीत तुमचा जन्म झाला. कदाचित तुमच्या इतके भाग्यवान आम्हीही नसू. त्यामुळे शेवटपर्यंत राजा शिवछत्रपती राजा संभाजी राजा मनापासून ऐका. माझे एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग, ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. खर तर बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी, लाडू आणि जलेबी. ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आपण रामकृष्ण हरीच्या गजरात जातो, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा. अक्कलकोटची लोक मुखी नाहीत ना? गोविंदा गोविंदा. मध्यंतरी ताईनो माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. म्हणलं आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण सवच चालत जावं, म्हणून मी नीट चालत जायचं ठरवलं. सगळे लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळे लोक म्हणायची गोविंदा गोविंदा. त्यावेळी आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती. आता कोल्हापूरची आजीबाई ठसकेबाज. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो. मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतोय गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेकांनो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती संभाजी महाराज की. हा जय आमच्या तरुण पोरांच्या मनामधून कुठून येतो? हे नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटे का उभा राहतात याचा आजही अनेकांना प्रश्न पडला असेल. अशी काय जादू आहे या नावात? असं काय दिलं या माणसांनी की ज्या माणसांचं नाव ऐकल्यावरती अनेकांना लढण्याची प्रेरणा निर्माण होते? छत्रपती शिवाजी महाराजांना आपण बघितलं नाही, स्वामी समर्थ महाराजांना आपण बघितलं नाही, पण ज्या चोळप्पा महाराजांनी स्वामी समर्थांना बघितलं असेल, ज्यांनी स्वामी समर्थांचं उठणं बघितलं असेल, ज्यांनी स्वामी समर्थांचा आशीर्वाद देताना बघितला असेल, त्या माणसांचं नेमकं काय होत असेल? तसं ज्यांनी महाराजांना बघितलं असेल, ज्यांनी साक्षात संभाजी राजांना बघितलं असेल, ज्यांनी मातीसाठी बलिदान देणारा शंभू राजा बघितला असेल, त्या मावळ्यांसाठी काय होत असेल? त्या मावळ्यांचं काय होत असेल? नुसतं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं, मग विचार करा, साक्षात ज्यांनी संभाजी राजांसोबत भाकरी खाल्ली असेल, तलवार फिरवली असेल, त्या माणसांचं काय होत असेल? उगाच महाराजांसाठी माणसे मरायला तयार नव्हती. मातीसाठी जगायचं, मातीसाठीच मरायचं, हा गुणधर्म या मातीमध्ये महाराजांनी पेरला. मी नेहमी सांगतो, आपल्या इथे एक शहर होतं औरंगाबाद नावाचं. औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर. मध्यंतरी सरकारनं त्याचं नाव बदललं, छत्रपती संभाजीनगर केलं. पण आजही छत्रपती संभाजी महाराज की. त्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं तरी आजही लोक त्या शहराला औरंगाबाद म्हणतात. पण त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज की म्हणल्यावरती जय म्हणणारी ही आमची धगधगती मनगट का शांत बसतात याचा मला कायम प्रश्न पडतो. एक
एखाद्या राजकीय नेत्याला कुणी उलट बोललं तरी आपलं रक्त सळसळतं. बापा समान असणाऱ्या संभाजी राजांवरती आरोप केला जातो, त्यावेळी त्यांच्या नावाला विरोध केला जातो, त्यावेळी तुमच्या माझ्या अंगातलं रक्त का सळसळत नाही? मी तुमच्या भावासारखा या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. अरे जब 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 मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा. जब जब मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा. शंभू राजा का नाम सुन के हर मराठों का रक्त भी खोलेगा. याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. खर तर अशी काय जादा या माणसांची, असं काय दिलं महाराजांनी की आपण शिवचरित्र ऐकायला बसता. 395 वर्षापूर्वी बाहेरच्या राज्यातनं एक पोरग या महाराष्ट्रात आलं, एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो लोक कल्याणकारी काम करतो. शेतकरी म्हणला एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का. 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, एकदा एकदा मला महाराजांना बघायचं आहे. कसा दिसतो राजा, एकदा बघायचा आहे. शेतकरी म्हणले, तुला महाराजांना बघायचं आहे? हा होय, आमचे राजे रायगडावरती राहतात. 12 वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यात आलेलं, महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत पळत गेलं. पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, पण पोरग थांबायला तयार नव्हतं. का? महाराजांना एकदा बघायचं आहे. ते गेलं गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पीए. सेनापतीने विचारलं, काय काम काढलास? काय नाही, राजाला बघायचं आहे. असं काय करतोस रे तू? काय नाही, उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो. असं मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही बा म्हटला, ध्यानातच नाही राहिलं. एक काम कर, रायगडाच्या पायथ्याशी जा, 10 दिवस थांब, राजांवरती सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटाले. पीए महाराजांचे चायपेक्षा किटली गरम. काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. ते 10 दिवस खाली गेलं, त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते आलं, राजा तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजांची भेट घालून दिली. 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती गाणं लिहिलंय. राजा म्हणलं, ऐकव, ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकलंय. अकोलकटकर ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. राजा म्हणले, ऐकव, आणि ते 12 वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा, माझ्या बरोबर वाजवायच्या. मला माहितीये माझ्यापेक्षा तुम्हाला आशीर्वाद जास्त आहे जवळच असल्यामुळे, पण माझ्या बरोबर वाजवायच्या. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, इंद्र जबी जंब पर बाड वसु वंब पर रावण सर दंब पर रघुकुल राजे पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जोस स बाह पर राम द्विज राजे दावा द्रुम धृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे तेज तम अंश पर कन्न जिमी कंस पर योमलेच बंस पर शेर शिवराज हे, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे. गाणं प्रत्येकानं ऐकले. हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराजांनी विचारलं, कविभूषण वाह, इतकं सुंदर गाणं लिहिलात, बोला कविभूषण, तुम्हाला आम्ही काय बक्षीस देऊ? कविभूषण लगीन आहे म्हणाले. हा राज सोलापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत तेवढं बघा, का पोराला कुठं चिटकावताय का बघा, नाही रक्त वेगळं होतं. कविभूषण म्हणतात, महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची ताकद आहे. महाराजांनी या कलाकाराचा सत्कार कैक सोने देऊन केला. पण कधी प्रश्न पडतो, आज आपल्या पोरांचा आदर्श कोण आहे? ताईनो एखाद्या पोरला विचारलं, तुझा आदर्श कोण आहे? पोरग लगी म्हणतंय, शाहरुख खान माझा आदर्श आहे.
एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगी म्हणतंय सलमान खान माझा आदर्श आहे. आज इथं अनेक मुलं बसलेत, लहान मुलांना समोर बघा. सैराट पिक्चर बघितला का? होय. आरची कुठल्या गाडीवरनं बसून येते? झिंग झिंग झुकेगा नाही. संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या? 9 गुरुवारचा प्रसाद आहे हो सगळा. किती लढाया केल्या नाही माहित आमच्या पोरांना. जे पेरले ते उगवणार आहे. गहू पेरून कधी ज्वारी उगवलेले बघितले? जुंदळ पेरून कधी मका उगवलेले बघितले? एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरगा म्हणताय शाहरुख खान. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरगा म्हणताय सलमान खान. पोरांनो, जिम मध्ये 2 तास घाम गाळणारा शाहरुख खान तुमचा आदर्श जरूर असू द्या. काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान तुमचा आदर्श जरूर असू द्या. पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत 2 बैलांच्या पाठीमाग लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना पहिला आपला आदर्श असला पाहिजे. आपला बाप पहिला आदर्श असला पाहिजे, मग दुसरे आदर्श ठेवा. मध्यंतरी ताई पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण, तो पुष्पा मधला झुकेगा नाही साला माझा आदर्श आहे. पोरांनो, झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा, तो अल्लू तुमचा आदर्श जरूर असू द्या. पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात साखर दंडात असताना सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या पोरांना पहिल्यांदा धर्मवीर संभाजी राजा शिकवा. हे ऐकायला भारी वाटतं, पण हे आलं कुठून? कधी माहितीये? हे आलं मावळ्यांच्या बलिदानातून. एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले. राजे, पोराचं लगीन काढले, येताल? अरे ताना, लेकाचं लगीन काढलास होय? हा होय राज, तुम्हाला हे लागते बर का? अरे पण ताना, कोंडाला घ्यायचं म्हणतोय रे. सरदेशी मागे सरला तानाजी, हातातला पत्रिका फेकला. राजा म्या जातो की. अरे पण ताना, तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. खाली आला, हातातल्या पत्रिका फेकला, घोड्यावरती बसला, घोडा ताणला, गेला गेला गेला. तानाजी असा गेला, गड आला पण आमचा सिंह गेला. आमचा शिवा काशीत नाभिक समाजाचा होता. दिसायचा राजासारखा, केसाची स्टाईल राजासारखी, मिशीची स्टाईल राजासारखी, दिसायचा राजासारखा, बोलायचा राजासारखा, चालायचा राजासारखा. डोक्यात एकच, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर फक्त शिवबासारखं. त्यांना राजानं बोलवलं, शिवा ये भेटीला. शिवा गेला राजांच्या भेटीला. शिवा सिद्धी जोहरच्या भेटीला. शिवा काशीत म्हणून शिवाजी राजा म्हणून जातोस का रे? राज, काय भाग्य माझं राज. वस्तीवरची पोरं म्हणतात, हे शिवा तू राजासारखा दिसतोस. वस्तीवरची पोरं सांगतात, शिवा तू राजासारखा बोलतोस. राजे, मी राजासारखा दिसतो, राजासारखं बोलतो, आजपर्यंत ऐकत आलोय. पण राजे, आज साक्षात शिवाजी राजा व्हायला मरतय. अंगात कापडं घातली, पालखीत बसला, गेला गेला गेला, असा गेला इतिहासात. शिवा काशीत शिवाजी राजा म्हणून अमर झाला. ऐकायला भारी वाटतं, ऐकल्यावरती अंगावरती काटा येतो. पण आजपर्यंत प्रत्येकाला नाण्याची एकच बाजू कळाली. नाण्याची दुसरी बाजू माहितीये? या मातीत एक राजा होऊन गेला. ज्या राजानं 14 वर्ष वनवास भोगला, त्या राजाचं नाव प्रभुश्री. जोरात बोलायचं, सगळे जेवलाय ना हो. प्रभुश्री राम. आपण अभिमानानं सांगतो, होय, या मातीत रामाने 14 वर्ष वनवास भोगला. पण रामाबरोबर रामाची पत्नी सीतेने सुद्धा 14 वर्ष वनवास भोगला. कुठला इतिहासकारांनी सांगितलंय?
बाईचं कर्तृत्व माग कायम आतापर्यंत ठेवत आलो. आजपर्यंत सांगितलं रामाबरोबर लक्ष्मणाने सुद्धा वनवास भोगावा लागला, पण लक्ष्मणाशिवाय लक्ष्मणाच्या बायकोनं सुद्धा 14 वर्ष वनवास भोगलाय. कुठल्या इतिहासकारांनी सांगितलं? होय, या मातीसाठी तानाजी मालुसरे बलिदान गेले. पण ताईनो विचार करा, ज्या दिवशी तानाजी मालुसरे लढायला गेले, घरी गेले असतील, बायकोला म्हणलं असतील चाललो कोंडाणा घ्यायला बर का, काय म्हणले असेल त्यांची बायको? काय म्हणले असेल? काय दिले त्या राजानं? थांबा थोडं, पोराचं लगीन काढले, पाहुणा आल्यात. नाही, अशी नाही म्हणाली. तानाजी मालुसरेंची पत्नी म्हणते, तानाजीराव, एक वेळ रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल, पण तानाजीराव, छत्रपती शिवाजी राजांच्या कोंडाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही माघारी यायचं नाही. तो शिवा लहान मुलगी होती हो त्याची, इवले उलेशे डोळे, बाप म्हणजे काय हे सुद्धा कळत नव्हतं. त्या वयात त्या शिवानं आपल्या लेकीला शेवटचं बघितलं. बापानं लेकीला शेवटचं बघावं याच्यापेक्षा जगात कुठलंच मोठं दुःख नाहीये. माहिती होतं जायचंय, माघार यायचं नाही. डिसेंबर मध्ये भेट झाली महाराजांची शिवाची, डिसेंबर मध्ये. आणि फेब्रुवारी मध्ये हा शिवा राजासाठी मरायला तयार झाला. असं काय दिलं या माणसानं 2 महिन्यात की एक माणूस एका माणसासाठी मरायला तयार झाला, पोरा बाळांचा विचार न करता. महाराजांनी सांगितलंय, शिवा, तुला वाटतं तुझ्या पोरांपेक्षा स्वराज्य महत्वाचं आहे तर या मातीत बायका पोरांची काळजी करणाऱ्यांना स्थार नाही. पहिला स्वराज्य, मग आपला संसार, परिवार, ही रीत वात होती या मातीची. अहो नाही हो, फक्त मावळ्यांनीच नाही, महाराजांनी सुद्धा संघर्ष मोजलाय. अफजल खान आला या मातीत, काही 40,000ची फौज घेऊन मातीवरती आला. तुळजा भवानीचं मंदिर दिवसा ढवळ्या उद्ध्वस्त केलं. महाराज कुठल्या किल्ल्यावरती होती अफजल खान आला त्यावेळी? कुठल्या? प्रतापगडावरती नाही, महाराज होते राजगडावरती. आपली प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजत होत्या. शंभू राजांचं वय अवघं 1.5 वर्ष होत. आणि त्यावेळी पत्र नालय, अफजल खान तुमच्या भेटीला आलाय, महाराज निघा. शिवाजीराजे घोड्यावरती बसले, सईबाई साहेबांना शेवटचं बघितलं आणि गेले. काही दिवसात सईबाई साहेबांचं राजगडावरती निधन झालं. आणि अफजल खान आलाय, 1.5 वर्षाच्या पोराला मागे ठेवले. काय वाटलं असेल एका बापाला? नाही, संसार परत, पहिल्यांदा स्वराज्य. मी नेहमी सांगतो, आज इथं बसल्या माय माऊलींच्या कपाळावरचं कुंकू जर कोणामुळे वाचलं असेल तर त्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आपण म्हणतो नेहमी, महाराजांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे गनिमी कावा. काय शिकवलं? खरंच लोक मुके तुमची. काय शिकवलं? गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय? कान देऊन ऐका. महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावरती शिवाजी महाराजांनी सरसेनापतींना बोलवलं. सरसेनापती हंबीर हंबीर खंबीर आले. हंबीर मामा, राज बोलवणं धाडल्याची. मामा, जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं आहे. राजे, एक जागा आहे. कुठली? राज, पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यापासनं श्रीगोंदा आणि तिथं बहादूरगड नावाचा गड आहे, बहादूर खानाचा गड आहे. सोनं किती आहे? महाराज बक्कळ सोनं आहे. मामा, दिवस ठरवा, पण मामा लढाई अशी करायची की लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. हंबीर मामांना प्रश्न पडला, जगात अशी लढाई कधी होते का हो ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती लढाई जिंकली गेली? नाही, ती महाराजांनी करून दाखवली. मामा, एक काम करा. हा, बोला ना महाराज, तुम्हीच सांगा. बहादूर खानाचं सैनिक किती आहे? राज, 1.5 लाखाची फौज आहे. मामा म्हणतात, राजे एक काम करूया आपण. हा, बोला ना. राजे, बहादूर खानाची 1.5 लाखाची फौज आहे ना, आपली किती आहे? मामा, रायगडावरती फक्त 60,000ची फौज आहे. असं? महाराज, तुमचे 60,000, माझे 40,000, दोन्ही एकत्र केले किती झाले? 1 लाख. महाराज सांगतात, हंबीर मामा एक काम करा, 1 लाख फौजेचे 2 तुकडी तयार करा.
एक तुकडी 60,000ची, दुसरी तुकडी 40,000ची तयार करा. हा बहादूरगड 1.5 लाखाची फौज घेऊन उभारला बहादूर खान. या बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो. या पुण्याकडे 60,000 फौज घेऊन आपला मावळे तयार करा. आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो. या कुरकुंब गावामध्ये 40,000 फौज घेऊन तुम्ही स्वतः उभे राहा. आणि ठरलं, हा बहादूरगड 60,000 मराठे पुण्याखंड बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजानं आणि 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावात स्वतः हंबीरमामा घेऊन उभा राहिले. सायंकाळ झाली, सकाळी 8 वाजले. मराठे घोड्यावरती बसले आणि 60,000 मराठे पुण्याखंड पळत पळत बहादूरगडाच्या जवळ आले. जितम जितम करत बहादूर खानाचं सगळे सैनिक तयार झालं. बहादूर खानाचा सरदारपद गेला. हुजूर हुजूर मराठे आ गए. काय दिवसा ही बेने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जाते. दिवसा आलेत, किल्ल्यावरती 1.5 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 2 लाख असतील. या बहादूर खानानं काय केलं, किल्ल्यावरचं सगळं सैनिक तयार केलं. 60,000 मराठे पुण्याखंड पळत आले. त्याचं सैनिक तयार झालं. दोन्ही सैनिक जवळ आलं, तलवार काढला. आता युद्ध होणार. कोणीतरी म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराज की. तलवार काढला, वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठ्या पुढं बहादूर खान माग, मराठ्या पुढं बहादूर खान माग. मराठे काय म्हटला, भेली वाटतं. अरे 60,000 आहे ती. मला वाटलं 1.5 लाख असतील. हा पुण्याखंड परत आला. जितम जितम करत जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, तसे मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार. तलवार बाहेर काढला. छत्रपती संभाजी महाराज की. आता वार होणार. तोपर्यंत मराठ्याने परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठ्या पुढं बहादूर खान माग, मराठ्या पुढं बहादूर खान माग. म्हणला का लपाछपीचा डाव चालू होईल. म्हणला हितवर येतात, माघारी पळून जातात. मराठे गायब, आता यायचे नाहीत. म्हणला परत माघारी आला. जितम जितम करत जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, तसे मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार बर का, आता मारामारी होणार. तलवारी खाणायला लागला. कोणीतरी म्हणालं, छत्रपती संभाजी महाराज की. आता वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लय ताणले, आता यायच नाही, तू चुप बैठ. म्हणला बेने जातील तिथं वरता आणायची. म्हणला जसे मराठे पुण्यात पळत आले, तसे काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्यांना काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात आजपर्यंत कुणाच्या बापाला सापडले. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसं पुण्याकडं मराठ्यांच्या पाठीमागे बहादूर खान पळत पळत गेला, बहादूरगडापासून 100 किलोमीटर अंतर लांब गेला, तसं बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये 40,000 मराठे घेऊन स्वतः हंबीरमामा उभा होते. हंबीरमामाला कळालं तो गेलाय त्यांच्या पाठीमागं. हंबीरमामा घोड्यावरती बसले, गेले किल्ल्यावरती. किल्ल्यावरती कोण, वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. हंबीरमामा गायब. आणि हाला पुण्याखंड जितम जितम करत. हा जसा पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, त्या बेण्याला फक्त धुरळ दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला. अरे क्या हो गया, चांगला सुजला होता त्याला. हुजूर बहुत मारते. म्हणला अरे कौन, हो कमभक्त मराठे हुजूर. कौन आ गए थे हुजूर, वो मराठे आ गए थे मेरे पास. म्हणला कौन आ गए थे हुजूर, वो मराठे आ गए थे. क्या, तो हम किसके पीछे गए थे. मराठों के हुजूर. आया कौन था, मराठे हुजूर. म्हणजे बेनेने असं फसवलंय. म्हणले 60,000 मराठे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले. 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली, ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही, तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात.